नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री, की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे। म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे आणि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कसा राहणार आणि या असणाऱ्या भावामध्ये असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला मे महिन्यात होणार 100% या ठिकाणी फायदा। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला या ठिकाणी चढ उतार दिसणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो निच्चांकी स्तरावरती आहे, याच्यापेक्षा खाली काही सोयाबीनचा भाव जाणार नाही। आणि दुसरीकडे जाणकारांचं मत आहे की मे महिन्यात खालच्या स्तरावरून थोडा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आहे आणि या आधारामुळे सोयाबीनचा भाव सुरुवातीला $12 प्रति बुशेल्स आणि महिना संपता $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत आलं तर काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे म्हणून याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती 100% होणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला वधारताना व सुधारताना दिसणार। दुसरीकडे मे महिन्यात सोयाबीनची विक्री ही प्रचंड कमी होणार आहे आणि यामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे।
या अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला मे महिन्यात 4400 ते 4800च्या दरम्यान दिसणार आहे। आता बाजारभाव असा कोणता आहे की ज्या भावावर आपण सोयाबीनची विक्री करावी याबद्दल घेऊयात आता माहिती। तर बघा मित्रांनो, 4600चा भाव मिळाला तर इथं 50% सोयाबीनची आपण विक्री करावी आणि 4800चा भाव मिळाला की सगळं सोयाबीन विक्री करावं, कारण मे महिन्यात सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त 4800 पर्यंत जाऊ शकतो। दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या की जून महिन्यात आपल्याकडे पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी सोयाबीनचं जे बियाणं आहे, खत आहे, कापसाचं बीज आहे, खत याची खरेदी आपल्याला करावी लागते आणि यामुळे कुठेतरी पैशाची आवश्यकता भासते, म्हणून आपण जून महिन्यात सोयाबीनची विक्री करणार। म्हणजे मे महिन्यात जरी तुम्हाला 4800चा भाव दिसला तरी तो जून महिन्यात टिकेल याची शक्यता दिसत नाही, म्हणून 4600च्या भावावर 50% आणि 4800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन असं करून मे महिन्यात आपण विकलं तर आपला होईल फायदा, कारण भविष्यात अलीकडच्या काळात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।